आज आपण जे आहे आपलं थेरीज ऑफ स्टेट जे आहे आजच्या लोकसत्ताला बघा तुमचा पेपर 2 पण आलेला आहे. सिलेबस वगैरे जे आहेत ते आर्टिकल तुम्ही जिथं बसता तिथं लावून ठेवले तर तुम्हाला सिलेबस पण क्लिअर असतात. दोघे आर्टिकल समोर असले पाहिजे तुमचं. ओके, तुम्ही जिथं अभ्यास करताय तिथं लावून घ्या, म्हणजे कुठल्या याच्यात काय सिलेबसचे मुद्दे आहेत काय आहे ते ओव्हरलुक करत राहतो आपण. ओके, सो ते त्याच्यासाठी आहे. मंगळवारचा आर्टिकल आणि आताचा आर्टिकल दोघे आर्टिकल तुमच्या समोर पाहिजे. जिथं कुठं तुम्ही अभ्यास करताय तर तिथं ते लावून ठेवा. सो दॅट कसं आहे की आता लोकसत्ताला जे आर्टिकल्स लिहिले गेलेत दोघी, तर मग एक सिलेबस तिच्यामध्ये प्रॉपर आहे प्लस बुक लिस्ट पण आहे त्याच्यामध्ये. आता त्यातल्या त्यात पण एक गोष्ट क्लिअर आहे की एवढी सगळी पुस्तकं वाचायची का, तर तुम्हाला जे नोट्स प्रोव्हाइड होत आहेत इथून तर त्या कॉम्प्रेहेन्सिव्ह बनवलेल्या आहेत. ओके, सो ते आधी करा प्रॉपरली आपले लेक्चर्स ॲज वेल ॲज नोट्स, मग त्याच्यानंतर आपण दुसरीकडे जाऊ शकतो. ओके, किंवा आता समजा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही आपण रुटीन याच्यात जसं सांगतो वर्ल्ड फोकस जे आहे ते आणलं का मॅगझिन आहे का तुझ्याकडे आता? बरं, आता बघा म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत की मी तिच्यात टाकलेलं आहे ते बुक लिस्टमध्ये वर्ल्ड फोकससारखं मॅगझिन आहे, ते तुम्ही बघितलं पाहिजे. म्हणजे ते जर तुम्ही बघितलं तर यातले आर्टिकल्स असे आहेत की जसं तो प्रश्न आहे तुमचा लिटरली जे आहे ते म्हणजे हे PSIRसाठी काही गोष्टी आपण करणं अपेक्षित आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. आता आजपासून आपला थेरीज ऑफ स्टेट जो आहे हा चॅप्टर आपण सुरू करतो आहे. बघा हिच्यामध्ये जे आहे की सर्वप्रथम तर कन्सेप्ट ऑफ स्टेट काय आहे की स्टेट काय असतं, एखादं राष्ट्र किंवा त्याला आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो ती संकल्पना काय आहे ते समजून घेऊ. त्याच्यामध्ये कुठले एलिमेंट्स महत्त्वाचे आहेत, एखादं स्टेट म्हटल्यानंतर कुठल्या गोष्टी मॅटर करतात तिच्यामध्ये ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे मग एक एक करून थेरीजकडं आपण जाणार आहोत. बघा तुम्ही जर बघितलं असेल पहिला जो आपण सगळे ॲप्रोचेस बघितलेले आहेत, तुम्ही लास्ट इयरचा पेपर बघा, सगळेचे सगळे प्रश्न तुम्हाला तिथं जसेच तसे दिसतील. बघा ओके, सो मुद्दा एकदम क्लिअर आहे. अभ्यास जे आहे सिन्सिअरली करणे, तर ते जर तुम्ही त्या पद्धतीने गेलात तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ओके, सो थेरीज ऑफ स्टेट जे आहे तर त्याच्यामध्ये एक एक करून आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत. बघा आता कन्सेप्ट ऑफ स्टेट जे आहे, आता तुम्हाला नोट्स ज्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत मराठी नोट्स किंवा इंग्लिश नोट्स, तो दोघी ह्याच्यामध्ये जे आहे की हा डेटा तुमच्या समोर आहे. बघा तिथं RG गेटल जे आहे त्याने डिफाईन केलेलं आहे की पॉलिटिकल सायन्स काय असतं, द सायन्स ऑफ द स्टेट. व्हॉट इज पॉलिटिकल सायन्स? द सायन्स ऑफ स्टेट. आपला ऑप्शनल आहे समजा पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन. ओके, सो पॉलिटिकल सायन्स काय असतं तर इट इज अ सायन्स ऑफ स्टेट जे आहे. आणि इथं जे आहे स्टडी ऑफ स्टेट इन द पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर. म्हणजे काय की तुमचा भूतकाळ काय होता, तुमचा वर्तमान काय आहे आणि तुमचं भवितव्य काय असेल, याच्यामध्ये स्टेटला सेंट्रल घेऊन आपण अभ्यास करणार. आणि ह्या पॉलिटिकल ऑर्गनायझेशन ज्या असतील त्याचे पॉलिटिकल फंक्शन जे असतील, राजकीय संस्था त्या काय काम करतात, आणि पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स अँड पॉलिटिकल थेरीज, अशा सगळ्या गोष्टी राजकीय सिद्धांत जे असतील त्याचा अभ्यास करणार. मग आता एकतर स्टेट ज्यावेळेस आपण डिफाईन करतो तर स्टेट कशी आहे, इट इज अ लीगल अँड पॉलिटिकल एंटायटी. ओके, स्टेट काय असतं बघा, स्टेट ही एक लीगल अँड पॉलिटिकल एंटायटी आहे. बघा सो ओव्हरऑल जे आहे की स्टेटच्या बाबतीमध्ये सिम्पली जर तुम्हाला सांगायचं असेल तर ही एक लीगल पॉलिटिकल एंटायटी आहे. म्हणजेच काय, कायदेशीर आणि राजकीय घटक आहे हा. आणि यामध्ये काय होतं की लोकांना अधिकार दिलेले आहेत प्रशासन करण्याचे. ओके, सो इथं जे आहे ऑथॉरिटी जी आहे ती कुणाकडे आहे, लोकांकडे असते. लोक जे आहे ते गव्हर्नमेंट बनवतात आणि तिच्यातून गोष्टी ज्या आहेत तर त्या डील होतात. सो लीगल पॉलिटिकल एंटायटी आणि तिच्यामध्ये एक ऑथॉरिटी दिलेली आहे टू गव्हर्न पीपल जे आहे. बघा ओके, सो मुळात जे आहे आता हे सरकार कोण निवडून देतं, लोक निवडून देतात. आता याच्यामध्ये आपण एक गोष्ट बघणार आहे की स्टेट इज अ नेसेसरी इव्हिल. राज्य ही आवश्यक वाईट गोष्ट आहे, कारण व्यक्ती स्वातंत्र्य त्याला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. बघा आपण आता हे सगळे थिंकर्स वगैरे जेव्हा बघू तर याच्यामध्ये जे आहे की इंडिव्हिज्युअल लेवलला जे आहे एक नकारात्मक फ्रीडम जे आहे तर ते बघितलं जातं. कारण स्टेट काय आहे ना, स्टेट का गरजेचं आहे तुम्हाला, स्टेट गरजेचं आहे लॉ अँड ऑर्डरसाठी जे आहे. कारण जर तुम्हाला कुठलाही एक्सटर्नल फोर्स नसणार आहे तर काय होईल, जो ज्याची स्ट्रेंथ जास्त आहे ना तो काय करेल, डॉमिनेट करेल, जास्तीत जास्त रिसोर्सेस स्वतःकडे घ्यायचा प्रयत्न करेल, किंवा समाजातले जे कमकुवत दुवे आहेत त्यांना साईडलाईन करायचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे स्टेटच्या बाबतीमध्ये एक साधी सोपी सिंपल गोष्ट आहे की स्टेट जे आहे तर ते अशा गोष्टींना बाजूला सारतं
एक बेसिक मिनिमम जे काही फ्रीडम आहे तर ते प्रत्येकाला एन्जॉय करण्यासाठी एक व्यवस्था निर्माण करून देतं. पण हे करत असताना स्टेट काय करतं, इंडिव्हिज्युअलवर जे आहे काही बंधनं टाकतं. आणि ह्या काळ जो आहे बघा, या काळामध्ये आता हे सगळे जे मॅकेवेली असेल किंवा जे आहे मॅक्स वेबर असेल, हे सगळे जे थिंकर्स त्या काळात मानवाला जास्तीत जास्त फ्रीडम देणं किंवा व्यक्तिवाद जो आहे त्याच्याकडे यांचा कल होता. आणि ज्यावेळेस व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा येते, आणि ती गदा कोण आणतंय, राज्य आणतंय. म्हणून ती बाब कशी आहे, वाईट, पण ती आवश्यक वाईट बाब आहे. कारण ते जर तिथं नसेल तर प्रॉब्लेम होतील, किऑस. म्हणजे बघा, तुमचं हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलला सिक्युरिटी गार्ड वगैरे असतील बघा, कधी कधी ते आपल्याला जे आहे स्ट्रिक्टली डील करतात. ते सिक्युरिटी गार्ड तिथं नसतील तर काय होईल, 24/7 ओपन राहील ते हॉस्टेल. कोणी कधी येईल, कोणी कधी जाऊ शकतं. एखादी चुकीची घटना तिथं घडू शकते. म्हणून त्यांना ठेवणं हे काय आहे, आवश्यक आहे. ते खूप चांगले आपले रिलेशन त्यांच्याबरोबर असले नसले, है ना. कधी कधी आपण लेट आलो, ते गेट पटकन उघडत नाही, बाहेरच उभं ठेवतात 15 मिनटं आपल्याला. ओके, तसंच हे आहे. स्टेट पण तसं आहे बघा. स्टेट जे आहे ती आवश्यक वाईट बाब आहे. सो याच्या आस्पेक्टमध्ये इतर मुद्दे जे आहेत ते पण आपल्याला बघायचे आहे बघा. आता राज्य जे आहे त्याला जर आपण बघितलं की इट इज अ लीगल पॉलिटिकल एंटायटी, एक जे आहे कायदेशीर राजकीय बाब आहे, आणि जिच्यामध्ये लोकांवर प्रशासन करण्यासाठीचे अधिकार, अथॉरिटी दिली जाते. आता आर.जी. गेटल जो होता त्याने जे आहे पॉलिटिकल सायन्सला डिफाईन करताना काय म्हणलं, सायन्स ऑफ स्टेट. आणि इट इज द स्टडी ऑफ स्टेट. असं आपल्याला स्टडी करायची राष्ट्राची, राज्याची, जिच्यामध्ये पास्ट, प्रेझेंट, फ्युचर अशा तिन्ही आस्पेक्ट जे आहेत त्याचे अभ्यासले गेले पाहिजे. पॉलिटिकल ऑर्गनायझेशन, पॉलिटिकल फंक्शन, तिथल्या राजकीय संस्था, त्यांची कार्य, पॉलिटिकल संस्था जे आहे राजकीय संस्था, आणि पॉलिटिकल थेरीज म्हणजे जे सिद्धांत आहे त्याच्या आधारे वसलेल्या ज्या काही संस्था आहेत या प्रत्येकाचा अभ्यास करणे. आता बघा, मॅकेवेलीबद्दल आपण ऑलरेडी जे आहे पहिल्या चॅप्टरमध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बघितल्या होत्या. मॅकेवेली तुम्हाला आता ओळखीचा आहे बघा. म्हणजे पॉल सायन्सच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा जो कन्सर्न येतो किंवा थिंकर्स हे येते, हे थिंकर्स काही सगळे वेगवेगळे आहेत का, तसं होणार नाही. हे वारंवार तुम्हाला भेटायला येत राहतील. आणि जेव्हा तुमचं सिलेबस कंप्लीट होऊन जातं तर हे इतक्या वेळा तुम्हाला भेटणार आहे प्रत्येक चॅप्टरमध्ये की ते बायआउट होऊन जातील तुम्हाला. ओके, सो मॅकेवेली जो आहे तो मॅकेवेली तुम्हाला काय सांगतो ना, की आता स्टेट जे आहे त्याने प्रिन्स नावाचं जे आहे त्याचं काम आहे बघा. आपण हे याचे रेफरन्सेस आधी पण बघितलेले आहेत. द प्रिन्स, या द प्रिन्समध्ये जे आहे मॅकेवेलीने काही गोष्टी आपल्याला सांगितल्यात. आणि त्या सांगितलेल्या गोष्टी काय आहेत की सुरुवातीचं जे आहे अर्ली 16th सेंचुरी, 1527 जे आहे बघा, 16वं शतक जे आहे त्याच्या अर्ली 16 जे आहे त्यांनी द पॉवर विच हॅज ऑथॉरिटी ओव्हर मॅन. स्टेट ही कन्सेप्ट जी आहे की अशी पॉवर आहे की ज्याला नागरिकांवर ऑथॉरिटी मिळते, कशाची, गव्हर्न करण्याची जी आहे. सो हे त्याने सांगितलं की ही अशा प्रकारची पॉवर आहे की जी हे पॉवर ऑथॉरिटी जी आहे ना ओव्हर मॅन, तुमचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना गव्हर्न करणं, त्यांना सांगणं की तुम्ही हे करा, हे करू नका, हे मॅकेवेलीने सांगितलं. ही अशी पॉवर जी आहे ती काय आहे, स्टेट आहे बघा. स्टेट आपल्याला काय काय करतं, जसं आपण सकाळी करंटच्या सेशनमध्ये बघितलं की IT ॲक्ट होता. त्या IT ॲक्टमधलं कुठलं कलम आपण न्यूजमध्ये बघितलं बरं, 69A. आता या 69A काय केलं, लोन देणारे जे ॲप होते भरपूर, तिच्यातल्या 87 ॲपला बॅन करून टाकलं. म्हणजे हा एक कायदा कुणी बनवला होता, स्टेटनी बनवला होता. स्टेटनी बनवलेल्या कायद्याने काय केलं, त्यांनी जे आहे लोनचे ॲप डिसेबल करून टाकलेत सगळे. ओके, आता मला आज जर लोन घ्यायचं होतं आणि मला बँक लोन देत नाही. आता बघा हिच्यामध्ये पण एक दुसरा कन्सर्न आहे की बँक प्रत्येकाला लोन देत नाही बघा. बँक 50 कागद मागते तेव्हा 5 रुपये देते. आणि जर तुमचं क्रेडिट, सिबिल, नंबर ऑफ गोष्टी आहेत तिकडं. आणि मग ह्या केसमध्ये जे आहे की तुम्हाला लोक का वळतात ना अशा ॲपकडं, मग त्याला इझी गोमध्ये काहीतरी भेटून जातं की ठीक आहे माझी नळ आहे, जास्त पे करायला तयार आहे, तर मी तिकडे जाऊ शकतो. पण स्टेटनी काय केलं, बॅन करून टाकले. मी प्लॅन केला होता की आज मी लॉग इन करून जे आहे या ॲपवरून लोन घेणार आहे. माझा आता कार्यक्रम झाला आता इथं, हां. मग स्टेटद्वारे जे काही रूल्स, रेग्युलेशन, लॉज आहेत ते काय करतात, माणसाच्या आयुष्यावर प्रभाव टाकतात. मग तो सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल, म्हणून हे सगळं आहे. आता हिच्यामध्ये ते आपल्या चांगल्यासाठीच केलं त्यांनी, कारण हे ॲप लोकांना फसवतात. मग तो एक कन्सर्न आहे. पण आता काय फिलिंग येऊ शकते एखाद्याला, तो लॉंग टर्मचा कन्सर्न झाला की ॲपवाल्यांनी कसं फसवलं. पण आत्ता तर माझं काम अडकलं,
मग मला राग येऊ शकतो ना स्टेटचा, की कशाला हा कायदा बनवला, कशाला यांनी असं केलं. म्हणून जे आहे की आवश्यक वाईट बाब, आणि तिला ऑथॉरिटी आहे लोकांना गव्हर्न करण्याची जी आहे बघा. देन मॅक्स वेबर. मॅक्स वेबर आठवतो का तुम्हाला? लास्ट सेशनमध्ये आपण बघितला होता बघा. मॅक्स वेबर जे आहे, हा मॅक्स वेबर आपल्याला काय सांगतो, तर मॅक्स वेबर जे आहे तो सांगतो एक सोशिओलॉजिकल ॲस्पेक्ट सांगतो, समाजवादाच्या दृष्टीने जे आहे स्टेटला डिफाईन करतो. स्टेट इज अ ह्युमन कम्युनिटी दॅट सक्सेसफुली क्लेम्स द मोनोपोली ऑफ लेजिटिमेट यूज ऑफ फिजिकल फोर्स विथिन गिवन टेरिटरी. आता बघा, ह्युमन कम्युनिटी आहे, एक मानवी समाज आहे हा, ओके, आणि तो सक्सेसफुली क्लेम करतो. काय करतो तो? मोनोपोली ऑफ लेजिटिमेट यूज ऑफ फिजिकल फोर्स विथिन गिवन टेरिटरी. आता जो स्टेट असतं बघा, तर स्टेटला 4 बेसिक एलिमेंट्स आहेत स्टेटचे. एक पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये, दुसरं जे आहे टेरिटरी आहे, तिसरं जे आहे ते गव्हर्नमेंट आहे, आणि चौथं जे आहे ते सोव्हर्निटी आहे. ओके, सो इथं जे आहे गव्हर्नमेंट फिजिकल फोर्स वापरू शकते का? वापरू शकते. जर एखादं आंदोलन हाताबाहेर गेलेलं आहे तर तिथं पोलीस येऊ शकतात. सीमा भागात काही झालं तिथं आर्मी येऊ शकते. किंवा सकाळी आपण नक्सलिझमची न्यूज बघितली. ओके, कुठलं ऑपरेशन होतं ते? पॅरामिलिटरी फोर्सेसनी केलेलं आहे नक्सलिझमच्या अगेन्स्ट, ग्रीन हंट जे आहे. मग आता इथं काय आहे की हा फोर्स वापरलेला आहे. कोणी वापरला? स्टेटनी वापरला. ओके, सो सोशल आस्पेक्टमध्ये आपल्याला मॅक्स वेबर सांगतो की ही अशी कम्युनिटी आहे जी क्लेम करते सक्सेसफुली. मोनोपोली म्हणजे काय? मक्तेदारी आहे. लेजिटिमेट यूज ऑफ फोर्स. आता बघा, लेजिटिमेट म्हणजे काय? कायदेशीर. हप्ता वसुलीचं काम नाही करत स्टेट. ओके, हे कसं आहे? लेजिटिमेट आहे बघा. लेजिटिमेट कायद्याने त्यांना दिलेला आहे, तो फिजिकल फोर्स ते कायद्याने वापरतायत विथिन गिवन टेरिटरी. जो काही प्रदेश आहे तिच्यातच. आपण असं करू का की आपण जपानमध्ये काहीतरी कारवाई करणार आहे? ते रोहिंग्यांचा पण कन्सर्न झाला. रोहिंग्या आपल्याकडे जातं. म्यानमारमध्ये जाऊन दंगा करू का आपण? नाही करू शकत. आपली एक सोव्हेरियन टेरिटरी आहे, तिच्यातच आपण लेजिटिमेट फोर्स आपला वापरणार आहोत. दॅट्स अ बेसिक थिंग. ओके, सो मॅक्स वेबरनी सोशल आस्पेक्टनी हे क्लिअर करून दिलं. त्याच्यानंतर जे आहे सोव्हेनिटी, सार्वभौमत्व. ओके, स्टेटचे 4 घटक आहेत बघा. सगळ्यात पहिला काय? पॉप्युलेशन. कारण जर निर्जन असेल तर काय संबंधच येत ना. सगळ्यात काय पाहिजे? पॉप्युलेशन. मर्यादित पाहिजे ती पण. ओके, दॅट्स वाय वी हॅव फॅमिली प्लॅनिंग, हा ना. सो पॉप्युलेशन पाहिजे. जास्त झाली प्रॉब्लेम आहे, कमी झाली तरी प्रॉब्लेम आहे. जपानचं उदाहरण दिलं बघा आता. ओके, दुसरं टेरिटरी, प्रदेश पाहिजे. पॉप्युलेशन आहे, जसं फॉर एक्झाम्पल रोहिंग्याज काय? स्टेटलेस आहेत बघा. आता त्यांचा कुठला देशच नाही. जिथं ते राहत होते 1982 मध्ये त्यांना सांगितलं आजपासून तुम्ही आमचे कुणीही नाही. ते असं होतं ना, कधी एखाद्या घरामध्ये भांडण झालं, आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर हो, कुठं जाऊ ते तू बघ. आता द सेम वे टेरिटरी पण पाहिजे तुम्हाला. एवढी सगळी लोकसंख्या आहे, जर बघा लोकसंख्याच नसेल आणि मग प्रदेश आहे तर तो पडू नये असाच. लोकसंख्या आहे पण त्यांना राहायला जागाच नाही कुठं. बरे रोहिंग्याच नाही, असे भरपूर आहेत जगामध्ये जे आहेत की जे स्टेटलेस आहेत, काय नाही त्याला, कोणीच नाही त्यांचं. मग त्याला टेरिटरी पाहिजे. मग आता स्टेटसाठी एक सगळ्यात पहिलं पॉप्युलेशन, टेरिटरी, एक भूभाग आहे, त्याच्यावर नागरिक आले. आता हे नागरिक जे आहे ते शिस्तीत राहतील का? नाही. का मॅकेवली काय म्हटलं होता, माणसं कशी असतात? सेल्फिश असतात म्हटला. मग हे शिस्तीत राहतील का? नाही. ज्याच्याकडे जास्त पॉवर आहे तो जास्त रिसोर्सेस खेचून घेईल बघा. मग त्या केसमध्ये सिम्पली काय होईल, काहीतरी तिथं सिस्टीम पाहिजे. म्हणून कशाची गरज आहे? गव्हर्नमेंटची. ओके, म्हणून गव्हर्नमेंट आलं तिथं, कारण तो इसेन्शियल एलिमेंट आहे. अदरवाईज केऑस होऊन जाईल तिथं. आता सगळं झालं तुमचं, पॉप्युलेशन आली, टेरिटरी आली, आणि तुमचं गव्हर्नमेंट आली, सिस्टीम लागली आहे. चौथा मुद्दा आहे तो सोव्हेर्निटी, सार्वभौमत्व. तुमचे स्वतःचे निर्णय तुम्हाला घेण्याचा अधिकार असला पाहिजे. नाहीतर उद्या डोनाल्ड ट्रम्प काहीतरी म्हटले म्हणून तुम्ही काहीतरी केलं तर असं वर्क होणार नाही. सकाळच्या लेक्चरमध्ये मी हेही सांगितलं की S-400 भारताने 2018 रशियाबरोबर करार केला. ॲट दॅट टाईम कॅट्सामुळे जे आहे US भारताला प्रेशराईज केलं होतं, कारण 2014 युक्रेननी रशियाने जे आहे तो क्रिमिया हस्तगत केला होता. सो त्या काळामध्ये इराण असेल, नॉर्थ कोरिया असेल आणि रशिया असेल यांच्यावर निर्बंध लादले होते, आणि यांच्याबरोबर कसलाही व्यवहार करायचा नाही हे US क्लिअर करून दिलं होतं. आमच्याबरोबर तुम्हाला जर करायचं आहे तर यांच्यावर व्यवहार करायचा नाही. स्टील इंडियाने काय केलेलं आहे, US हे क्लिअर करून दिलं की नाही,
S-400 आम्ही घेणारच आहे, रशियाकडून घेणार आहे, एअर डिफेन्स सिस्टीम आहे, आमच्या संरक्षणासाठी आम्हाला महत्त्वाची आहे. सायमल्टेनियसली आम्ही तुमच्याबरोबर 4 गोष्टी करू, पण हे आमचं काय आहे, सार्वभौमत्व, यालाच म्हणतात सोव्हरेनिटी. नाही तर उद्या US म्हटलं काही, मग आपण म्हटलं ठीक आहे, मग आता तुम्ही म्हणताय तात्या, असं होऊ शकत नाही. दॅट्स अ बेसिक थिंग. ती सोव्हरेनिटी तर ती पाहिजे, तर मग ते स्टेट आहे, अदरवाईज काय होणार ना तिथे. ओके, क्लिअर. तर असे 4 फॅक्टरचे आहेत बघा, पॉप्युलेशन, टेरिटरी, गव्हर्नमेंट, स्टेटचे कंपोनंट्स आहेत. ओके. हां, फिजिकल फोर्स म्हणजे सगळंच तुम्हाला जे आहे, पोलीस आलं त्याच्यामध्ये, आर्मी आली. फिजिकल फोर्स म्हणजे जे आहे ना, की ते दबावाने जे आहे ना, शस्त्रास्त्र त्याचा वापर होऊ शकतो, लाठीमार होऊ शकतो, फिजिकल फोर्स त्याच्यामध्ये आहे. आणि हे सगळं सोडून 2-4 कानात वाजवू शकतो एखादा, असं होतं ना बऱ्याचदा. फिजिकल जे आहे ते फिजिकल फोर्समध्ये सगळ्याच गोष्टी येतात. पण स्टेट काय करतं, लेजिटिमेट यूज करतं. आपल्याकडे पोलीस आहेत बघा, त्याच्यासाठी पण आपल्याकडे जे आहे ते कायदे आहेत, त्याच्यानुसार ते डील होतं. कधी कधी ते होत नाही, त्या गोष्टी वेगळ्या आहे, मग त्याच्यासाठी कोर्ट आहे तिकडे. आणि ती एक केस पण आहे आता, ज्याला चीफ जस्टिस जे आहे ते म्हटलं की तिथं ज्युडिशरी गडबडली. ओके, अशी ती केस पण आहे. मग आता असं होत राहतं, सिस्टीम आहे ती 100% परफेक्ट नसते. जसं S-400 80%च वर्क करतं ते, 100% नाही. तिथं थोडाफार स्कोप राहणार आहे. का? कारण माणसं तिच्यामध्ये आहेत म्हणून. कारण माणसं कशी असतात, दॅट्स इट. ओके. आता बघा, R.M. मॅक्लेवर जे आहे बघा, त्याच्या फेमस वर्कमध्ये मॉडर्न स्टेटमध्ये त्यांनी, आता बघा कशाच्या आधारे आपण बघतोय, यांचे वर्क आहेत बघा, यांनी 1926 मॉडर्न स्टेट, द मॉडर्न स्टेट. मग आता आन्सरमध्ये लिहिताना हे रेफरन्सेस आले पाहिजेत बघा, नाही तर नुसतं इन जनरल गोष्टी नकोत आपल्याला. सो यांनी डिस्टिंग्विश केलं बघा की स्टेट फ्रॉम अदर काइंड ऑफ असोसिएशन. आता बघा कसं असतं ना, नॉन स्टेट ॲक्टर अशी एक टर्म वारंवार येत असते बघा. ओके, स्टेट नॉन स्टेट ॲक्टर जे आहे बघा, तर त्यांनी डिफाईन करून दिलं की बाबा स्टेट बघताना तुम्हाला काही असोसिएशन बाजूला ठेवायला लागतील, अशा काही संस्था ज्या आहेत. इन दॅट इट इम्प्रेस द होल ऑफ पीपल इन स्पेसिफिक टेरिटरी अँड इट हॅज स्पेशल फंक्शन्स ऑफ मेंटेनिंग सोशल ऑर्डर. ओके, स्पेसिफिक टेरिटरी जी आहे बघा, होल ऑफ द पीपल इन स्पेसिफिक टेरिटरी, त्याने एकदम क्लिअर करून दिलं बघा की संपूर्ण जो काही प्रदेश आहे त्या संपूर्ण लोकांना सामावून घेणारी. आता ज्या संस्था असतात, असोसिएशन्स असतात, त्या लिमिटेड स्पिअरमध्ये काम करतात बघा. हिच्यात काय आहे की सगळ्या टेरिटरीमधले सगळी लोक ती सामावून घेणं, दॅट इज स्टेट. द मॉडर्न स्टेटमध्ये त्यांनी सांगितलं. म्हणजे आपला भारत जो आहे त्याचा सोव्हेरियन टेरिटरी एवढी आहे, ती सगळ्यांवर कोण गव्हर्न करतं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे त्यांचा तिच्यावर जो आहे तर तो नियमनासाठीचा कन्सर्न आहे. एखाद्या वेगवेगळ्या जर संस्था घेतल्या आपण, तर त्या कशा आहेत की महाराष्ट्रापुरती मर्यादित असू शकते, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेशपुरती मर्यादित असू शकते. तर तसं नाही आहे. याच्यामध्ये स्टेट कसं राहील की होल ऑफ पीपल इन अ स्पेसिफिक टेरिटरी, सर्व टेरिटरीमधली लोक जे आहेत बघा त्यांचा कन्सर्न याच्यामध्ये राहील. आता फेडरिक एम वॅटकिन्स जो आहे बघा, त्याने तुम्हाला काय सांगितलं की आता यांनी इंटरनॅशनल इन्सायक्लोपीडिया ऑफ सोशल सायन्स 1968 मध्ये त्यांनी म्हटलं होतं की स्टेट काय आहे, जॉग्राफिकली डिलिमिटेड सेगमेंट ऑफ ह्युमन सोसायटी युनायटेड बाय कॉमन ओबिडियन्स टू सिंगल सोव्हेरियन. म्हणजे एका सोव्हेरिनिटीला हे सगळे कसे आहेत, बांधील आहेत. ओके, हे तो सांगतो की सोशल ऑर्डर जे आहे बघा, वॅटकिन्स जे आहे, ही सगळी जी लोक आहेत भौगोलिकदृष्ट्या मर्यादित भाग जे आहे आणि तिच्यामध्ये एका अधिकाराच्या अधीन असणं, एका सोव्हेरिनिटीच्या अधीन ही सगळी लोक आहेत. मग आपल्या इथं कुणाच्या अधीन आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे बघा, एक गव्हर्नमेंट आहे. असं आहे का सगळे जे आहेत टोळ्यांचं राज्य आहे इथं, नाही. सो तो कन्सर्न आहे तो बघा. ह्या वेगवेगळ्या स्टेटच्या डेफिनेशन आहेत. ओके, हिच्यातल्या किमान जे आहे 1 ते 2 तुम्हाला प्रॉपरली डील करता आल्या पाहिजे. देन नेक्स्ट वन जे आहे एलिमेंट्स ऑफ द स्टेट, जे मी आता थोड्या वेळापूर्वी क्लिअर करून दिले तुम्हाला की पॉप्युलेशन, टेरिटरी, गव्हर्नमेंट, सोव्हेरिनिटी. क्लिअर झाले. सो हे एलिमेंट ऑफ स्टेट आहेत. कुठल्याही हिच्यामध्ये एक प्रॉपर तुम्हाला जे आहे टेरिटरी पाहिजे, या टेरिटरीमध्ये प्रॉपर पॉप्युलेशन पाहिजे. ती पॉप्युलेशन गडबड करू नये याच्याकरता काय पाहिजे, एक व्यवस्था, दॅट इज गव्हर्नमेंट. आणि ही सगळी व्यवस्था ज्यावेळेस काम करते तर तिने स्वतःच्या निर्णयांच्या बाबतीमध्ये सोव्हेरियन असणं, कुणाचाही दबावाखाली निर्णय न घेणं, सार्वभौमत्व जे आहे ते एक महत्त्वाचं असतं बघा. मग या सार्वभौमत्वामध्ये काय काय आहे, पब्लिक गुड्स,
फिक्सिंग प्रायोरिटीज अँड रिसॉल्विंग कॉन्फ्लिक्ट. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा. सोव्हर्निटीमध्ये पब्लिक गुड्सचा विचार करणार आपण. ओके, लोकांसाठी जे आहे सार्वजनिक ज्या बाबी आहेत तो हिच्यामध्ये मुद्दा येतो बघा. दुसरी जी आहे की हिच्यामध्ये प्रायोरिटीज फिक्स करणं तुमच्या, की आपली प्रायोरिटी काय. मला सांगा बरं, भारताची प्रायोरिटी काय आहे, आपल्या प्रायोरिटीज काय आहेत बरं. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जे आहे. ओके, अजून काय आपल्या प्रायोरिटीज. पॉवर्टी कमी करा, डिस्क्रिमिनेशन कमी करा, ओके, अनएम्प्लॉयमेंट कमी करा. जे काही ओव्हरऑल सिनेरिओ आहेत की एकाकडे जास्तीचे रिसोर्सेस जात आहेत, दुसऱ्यांकडे काहीच नाही आहे. जसं कालच्या इथिकच्या लेक्चरमध्ये तुम्हाला दाखवला बघा तो फोटो मागं पुढं करून, की केवढा डिफरन्स आहे. एकीकडे लोकांना खायला नाही आणि दुसरीकडे जे आहे 4 लोकांच्या टेबल भरून जेवण पडलं आहे तिथं. आपल्या प्रायोरिटीज फिक्स करावं. वेलफेअर स्टेट आहे, आपण सगळ्यांना रिसोर्सेस प्रॉपरली गेले पाहिजे. सो आपल्या प्रायोरिटीज आपल्याला फिक्स करायच्या आहेत. आणि तिसरं जे आहे रिसॉल्विंग कॉन्फ्लिक्ट जे आहेत बघा, जे काही इश्यूज असतील, कॉन्फ्लिक्ट्स आहेत, वादविवाद आहेत, तर ते पण आपल्याला रिझॉल्व करायचे आहेत. सो असे 3 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत तर ते याच्यामध्ये येतात. ओके, आता हिच्यामध्ये जेव्हा गव्हर्नमेंटचे कन्सर्न येतात बघा, ओके, तर तिच्यामध्ये JW गार्नर जो आहे बघा, तर JW गार्नरने तुम्हाला एक गोष्ट सांगितली की गव्हर्नमेंट इज एजन्सी ऑर अ मशिनरी. ओके, हे जे स्टेटचे जे 4 फॅक्टर्स आपण बघतो तिच्यामधला जे गव्हर्नमेंट आहे, तर गव्हर्नमेंट काय आहे, एक एजन्सी किंवा एक अशी मशिनरी आहे की जिच्यातून कॉमन पॉलिसीज जे आहे डिटर्मिन बाय अँड बाय विच कॉमन अफेअर्स आर रेग्युलेटेड अँड कॉमन इंटरेस्ट आर प्रमोटेड. बघा, गव्हर्नमेंट का कसं काम करतं किंवा गव्हर्नमेंट काय आहे, तर गव्हर्नमेंट एक प्रकारचं मेकॅनिझम आहे, जे मेकॅनिझम कॉमन पॉलिसीज आणतं. असं आहे का बरं की प्रत्येकासाठी वेगळं धोरण आहे इथं, है ना. वरच्या गल्लीवाल्यांसाठी वेगळं धोरण, खालच्या गल्लीवाल्यांसाठी वेगळं धोरण, असं काही आहे का. IT ॲक्टचा रेफरन्स बघितला आपण तर IT ॲक्ट सगळ्यांसाठी सेम आहे तो. ओके, एक्सेप्शन आहे का त्याला काही, की ज्याचं उत्पन्न 50 लाखाच्या वरती त्याला वेगळं गणित, ज्याचं 10 लाख आहे त्याला वेगळं गणित. ओके, असं काही नाही आहे. कॉमन पॉलिसीज असतात बघा गव्हर्नमेंटच्या ज्या आहेत. सो सगळ्यात बेसिक कॉमन पॉलिसी. दुसरं जे आहे कॉमन अफेअर्स जे आहे बघा. ओके, सगळ्यांसाठी कॉमन पद्धतीने ते काम करणार. आणि लास्ट आहे कॉमन इंटरेस्ट, सर्वांचं हित जे आहे. इथं आपण स्टेट म्हणजे राष्ट्राचा विचार करतोय. ओके, ती त्यांची सोव्हर्निटी झाली ना. प्रत्येक स्टेट कशा पद्धतीने डील करणार आहे, तिथल्या गरजा वेगवेगळ्या आहे ना. DPSP शिकतो बघा आपण. हा जो प्रश्न आहे बघा आता, की तुम्हाला इंडियामध्ये जे राज्य आहेत वेगवेगळी, तिथल्या पॉलिसीज वेगळ्या दिसून येतात तुम्हाला, बरोबर. वी हॅव अ फेडरल स्ट्रक्चर. काही अधिकार जे आहेत ते राज्यांना दिलेले आहेत. राज्यांची सोव्हर्निटी की त्यांनी ते अधिकार जे आहे ते वापरू शकतात. स्टेट लिस्ट आहे इथं. ओके, कॉन्करंट लिस्ट पण आहे ज्याच्यावर दोघी काम करू शकतात. आणि जे युनियन लिस्ट आहे जेव्हा सेंटर काम करू शकतो. वी हॅव अ फेडरल स्ट्रक्चर. इथं स्टेट ही कन्सेप्ट कशी आहे, यस, नेशन म्हणून त्याच्याकडे बघितलं. आता मुद्दा येतो एखाद्या राज्यात असं का होतं, तर मग DPSP आपण का बरं इन्फोर्स करत नाही. रिसोर्सेसचा चंक आहे, नीड्स डिफरंट आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या कम्युनिटीज आहेत. एखादी XYZ कम्युनिटी एका ठिकाणी जास्त आहे. आता काही राज्यांमध्ये शेड्यूल ट्राईब जे आहेत त्याचं अस्तित्व फार कमी आहे. काही ठिकाणी शेड्यूल कास्ट तुम्हाला मिळणार नाही. मग ती गणितं सगळी बदलतात बघा. सो तसं कंपॅरिझन नाही आहे. ओके, सो ती गोष्ट लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये सगळं काय राहील की कॉमन अफेअर्स, कॉमन इंटरेस्ट, सर्वांचं हित बघून काम करणार गव्हर्नमेंट. ओके, जसं आपण जेरेमी बेंथम बघितलेलं आहे, मॅक्झिमम हॅपीनेस फॉर मॅक्झिमम पीपल. ते पण येईल, जेरेमी बेंथम पण येईल बघा आता स्टेटच्या थेरीजमध्ये आपल्याला. सो मुळात जे आहे की हे कॉमन इंटरेस्ट जे आहे त्याच्यावर फोकस होतं. आणि हिच्यामध्ये कसं आहे की स्टेट काय आहे, एक अबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट आहे, अमूर्त. ओके, स्टेट काय एक अबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट आहे. काय आहे बरं स्टेट, मग कसं आहे, तर त्याचं मूर्त रूप काय आहे, गव्हर्नमेंट जे आहे आपलं, हे मूर्त रूप आहे. ओके, की एखादं गव्हर्नमेंट रिप्रेझेंट करतं, ते ज्या पद्धतीने काम करतं, ज्या फीचर्स करतात तुम्हाला की व्यवस्था कशी आहे, हे स्टेट कसं आहे. सो स्टेट ही संकल्पना कशी आहे, अबस्ट्रॅक्ट आहे. आणि त्याचं ॲक्च्युअल व्हर्जन काय आहे, तर ते गव्हर्नमेंट. क्लिअर. ओके, देन नेक्स्ट वन. आता याच्यामध्ये एवढ्या थेरीज शिकायच्या आहेत तुम्हाला. कुठल्या कुठल्या थेरीज आहेत, लिबरल थेरी, न्यू लिबरल थेरी, प्लुरलिस्टिक थेरी, मार्क्सिस्ट थेरी, पोस्ट कॉलोनियल थेरी, फेमिनिस्ट थेरी. ओके, आता बघा हिच्यामधल्या
आपण जो पहिला चॅप्टर बघितला होता. ओके, कुठला होता पहिला चॅप्टर आपला? काय नाव होतं त्याचं? अप्रोचेस असं नाव होतं पहिल्या चॅप्टरचं. पॉलिटिकल थेरीज. ओके, सिलेबस टिप ऑफ टंग पाहिजे तुमचा, एक एक मुद्दा माहीत पाहिजे. सो आता याच्यामध्ये काय काय बघितलं तिथं? मार्क्सिस्ट अप्रोच बघून झालेला आपला, फेमिनिस्ट अप्रोच आपण बघितलेला आहे. ओके, म्हणजे तुम्हाला जे आहे ना की कितीतरी गोष्टी ह्या रिपीट होत जाणार आहेत आता पहिल्या चॅप्टरनंतर. शेवटच्या चॅप्टरपर्यंत सिन्सिअरली लेक्चर केलं तुम्ही. हा पहिला जो पार्ट आहे आपला सगळा सेक्शन ए पेपर 1 जो आहे, तर हे तुम्हाला परत बघायची गरज पडणार नाही. कंडिशन आपला आहे लेक्चर्स प्रॉपर करणे, रनिंग नोट्स घेणे, आपण प्रोव्हाइड केलेल्या नोट्स प्लस रनिंग नोट्स, याच्यातून आपण काय करणार? एक शॉर्ट बट स्वीट आपली एक्झाम ओरिएंटेड नोट तयार करणार. हे तुम्ही जर केलं तर तुम्हाला कुठंच काही बघायची गरज नाही. ओके, आता याच्यामध्ये ह्या ज्या थेरीज आहेत बघा, थेरीज ऑफ ओरिजिन ऑफ स्टेट जे आहे. आता इथं जे आहे की जे अर्ली लिबरलिस्ट फिलॉसॉफर आहेत बघा, सुरुवातीच्या काळामधले जे उदारमतवादी तत्ववेत्ते होते, त्यांनी काय सांगितलं की स्टेट इज अ इसेन्शियल इव्हिल. आवश्यक वाईट बाब आहे म्हटलं. ओके, आवश्यक वाईट बाब. ओके, वाईट दृष्ट काय म्हणून तुम्हाला, वाईट चांगलं नाही आहे पण हे गरजेचं आहे. ओके, कारण काय आहे ना की तुम्ही जर खूप लिबरल राहिलात, आता बऱ्याचदा असं होतं, तुम्ही पॉडकास्ट वगैरे बघत असाल, आजकाल बरेच ट्रेंड्स आहेत. आमचा मुलगा आमचं काहीच ऐकत नाही. का? तर अंकुश नावाची जी गोष्ट असते बघा, ओके, तो अंकुश त्याला कधी लावला गेला नाही. सिम्पली जे आहे की जे रिस्ट्रिक्शन टाकायचे होते, चूक झाल्यानंतर जे आहे, जसं आपण इथिक्समध्ये रोल ऑफ फॅमिली, फॅमिली डिस्करेज करणार आहे ॲज वेल ॲज इनकरेज करणार आहे. कधी डिस्करेज करेल? जर तुम्ही काही चुकीचं केलं तर. इनकरेज कधी करणार? जर तुम्ही काही बरोबर केलं तर. मग जर तुम्ही असं केलंच नाही की एखादी चुकीची व्यक्ती चुकीचं काम होतं आणि तुम्ही त्याला डिस्करेज करत नाही, मग त्या केसमध्ये काय होईल? डे विल कम की ते कोणाचंच ऐकणार नाही आहे. मग हा सिनॅरिओ जो येतो की आवश्यक वाईट बाब, इसेन्शियल इव्हिल नावाचा जो सिनॅरिओ आहे तो फार फार महत्त्वाचा आहे. दो नेसेसरी वन बिकॉज इट्स एक्झिस्टन्स रिक्वायर्ड फॉर द सिक्युरिटी ऑफ ह्युमन लाईफ अँड प्रॉपर्टी. काम आवश्यक आहे. हा जो नेसेसरी इसेन्शियल काय आहे तर दोन गोष्टी आहेत, राईट टू लाईफ आणि राईट टू प्रॉपर्टी. पैसा, संपत्ती तुमची जी आहे. संपत्ती हडप केल्याच्या न्यूज ऐकल्या का तुम्ही? आमची संपत्ती हडप केली. तुम्हाला चंद्रचूड सिंग नावाचा ॲक्टर माहीत आहे का? चंद्रसिंग सूड नावाचा ॲक्टर, एक ॲक्टर आला होता बघा, वन्स अपॉन अ टाईम, काही मूवीजमध्ये केलं आहे त्यांनी, त्याला तेवढंसं सक्सेस नाही मिळालं. सो चंद्रचूड सिंग जो होता, तर मधल्या काळामध्ये जे आहे ना, सुष्मिता सेनची एक वेब सिरीज येऊन गेली बघा. ओके, तिच्यामध्ये त्याचा रोल होता पहिल्या सीझनमध्ये. पण हां काय नाही. सो आता त्यांना पण माहीत होतं वेब सिरीजवाल्यांना की हा कितपत चालू शकतो, म्हणून पहिल्याच सीझनमध्ये मारून टाकलं आहे त्याला, ठेवलं नाही त्यांनी. हा चंद्रचूड सिंग आता त्याच्या प्रॉपर्टीसाठी कोर्टामध्ये जाऊन उभा आहे बघा, है ना. त्याची जी पुश्तैनी प्रॉपर्टी आहे, दादा के दादा की प्रॉपर्टी. सो राईट टू प्रॉपर्टी इज अ लीगल राईट इन इंडिया. मग हे गव्हर्नमेंट का गरजेचं आहे? दोन गोष्टींसाठी. तुम्ही बघितलं डिस्कवरी वगैरे बघितलं आहे का? है ना, तिच्यात बरेचसे प्राणी शिकार करतात बघा. टायगर, लॉयन यांना जर सोडलं तर बरेचसे प्राणी इथे शिकार करतात. असं कधी होतं का की एखाद्याने शिकार केली आणि दुसरा घेऊन गेला ती? एखादा शिकार करतो आणि दुसरा ती घेऊन जातो. कोण घेऊन जातं? ओके, नाही ते आहे ना, तो वो झुंड में आते. ओके, एखादा जो आहे असं झालं कधी, जो पॉवरफुल आहे तो दुसऱ्याला पळवून लावतो आणि ते काबीज करून घेतो. तसं प्रॉपर्टीच्या बाबतीत पण आहे. जे डॉमिनन्स करणारी लोक आहेत ना, त्यांच्या हाताला जर हे लागलं तर ते सोडत नाही. ओके, म्हणून सिस्टीम आहे, इथं लॉज आहेत, रूल्स आहेत, रेग्युलेशन आहे. एखाद्याने एखादी गोष्ट जर मिळवली आहे तर ती त्याच्याकडे राहिली पाहिजे. ओके, कारण 3 प्रकारची लोक असतात आपल्याकडं. ते मी तुम्हाला इथिक्समध्ये सांगितलं होतं. ते कुठले असतात? व्हॉट एव्हर बिलॉंग्स टू मी बिलॉंग्स टू
अदर. माझं जे काही ते सगळ्या जगाचं आहे ते प्रचंड उदारमतवादी लोक आहेत ते. म्हणजे त्यांनी असा पहिला घास घेतील तोपर्यंत जर कोणी आलं भिक्षावाडा तेवढंच असलं ते त्याला देऊन टाकतील, ते भुकेले राहतील. दुसरं एक असतं व्हॉट एव्हर बिलॉंग्स टू अदर बिलॉंग्स टू मी. लहानपणी बऱ्यापैकी आपण वागतो तसे, मला पाहिजे है ना, याला काही देऊ नका. सो ते जे आहे तिसरी जी कॅटेगरी होती जी आपल्याला गरजेची आहे ती म्हणजे काय, व्हॉट एव्हर बिलॉंग्स टू मी बिलॉंग्स टू मी, व्हॉट एव्हर बिलॉंग्स टू अदर बिलॉंग्स टू दॅम. जे ज्याचं आहे ते त्याला राहू दे, जे माझं आहे ते माझं आहे, तिच्यामध्ये मी कसलाही स्कोप देणार नाही. मग आता हा जो सिनॅरिओ आहे या सिनॅरिओमध्ये एक गोष्ट इथं लक्षात घ्या की जेव्हा राईट टू प्रॉपर्टी येतं बघा, त्याच्याकरता नियम का बनलेले आहेत की जे ज्याचं आहे ते त्याच्याकडे राहिलं पाहिजे, दुसऱ्याने त्याच्यावर क्लेम सांगता कामा नाही. दॅट्स एकदम सिम्पल गणित आहे बघा हे. सो राईट टू लाईफ अँड राईट टू प्रॉपर्टी. आता याच्यामध्ये काय होतं की राईट टू लाईफ जे आहे बघा ते पण महत्त्वाचं आहे. जो डॉमिनन्स करतोय तो काय करतोय, दुसऱ्याला चिरडून टाकतो तिथं. मग राईट टू लाईफ पण आहे. तर या दोन गोष्टी राहाव्यात म्हणून स्टेटची गरज आहे. एखाद्याच्या जीविताचं रक्षण होणं, त्याच्या संपत्तीचं रक्षण होणं इज द बेसिक थिंग, म्हणून हे इसेन्शियल आहे. आता हिच्यामध्ये जे आहे काही फिलॉसॉफर्स आहेत बघा, जसं जे आहे ॲडम स्मिथ आहे, जॉन लॉक आहे, जेरमी बेंथम जो आहे बघा आपला, हर्बर्ट स्पेन्सर जे आहे ना, जेरमी बेंथम एकच आहे ते. सो डॉक्ट्रिन ऑफ निगेटिव्ह इंडिव्हिज्युअलिझम जे आहे बघा, ओके. आता यांनी जे सांगितलं की डॉक्ट्रिन ऑफ निगेटिव्ह इंडिव्हिज्युअलिझम, आता हे काय असतं ना की मॅक्झिमम लिमिटेशन्स ऑफ स्टेट स्कोप ऑफ वर्क. आता एकतर कसं आहे की हिच्यामध्ये जेव्हा तुम्ही निगेटिव्ह आस्पेक्ट बघता हिच्यामध्ये की डॉक्ट्रिन ऑफ निगेटिव्ह, आता काय आहे ना की जर स्टेट नसेल तर तुम्हाला कुणाचं भय आहे का तिथं, किंवा तुमची जी ओव्हरऑल जे आहे सिनॅरिओ आहे तुमचा स्वातंत्र्याचा, त्यातमध्ये कोणीच येणार नाही बघा. आता आपल्याला ही कन्सेप्ट लक्षात घ्यायची आहे की डॉक्ट्रिन ऑफ निगेटिव्ह इंडिव्हिज्युअलिझम काय असतं बघा, ओके. आता नकारात्मक स्वातंत्र्याच्या सिद्धांत जे आहे हे काय प्रकरण आहे, तर हिच्यामध्ये नकारात्मक व्यक्तिवाद जो असतो हिच्यामध्ये इंडिव्हिज्युअल हा स्टेटपेक्षा ग्रेट मानला जातो बघा. याची सेंट्रल आयडिया काय आहे की व्यक्ती जी आहे ती राष्ट्रापेक्षा ग्रेट आहे बघा, ओके. इंडिव्हिज्युअल जो आहे तो इंडिव्हिज्युअल इज ग्रेट दॅन स्टेट, ओके. बेसिक जे आहे की व्यक्ती महत्त्वाची आहे ना. आपल्याकडे कसं राष्ट्र प्रथम बाकी सगळं नंतर, असं नाही. इथं काय आहे, व्यक्ती, ओके. आता मुद्दा असा येतो बघा की हिच्यामध्ये मग स्टेट ॲज अ नेसेसरी इव्हिल काम करतं, आवश्यक वाईट बाब जी आहे जे आपण इथं बघितली. मग याचा दुसरा आस्पेक्ट काय येतो की ही इसेन्शियल इव्हिल जे आहे, स्टेटला कसं बघितलं जातं, वाईट बाब म्हणून बघितलं जातं, पण ते गरजेचं आहे, करावंच लागेल बघा आपल्याला, है ना. कळू कारलं, तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी ते कळूचं कळू. का खायचं, हेल्थ करता चांगलं असतं बघा. आता थंडी एवढी वाढली, आमच्या खानदेशामध्ये जे आहे ना मेथीचे लाडू बनवतात बघा, ओके. कडू असतात ते बऱ्यापैकी, जे आहे पश्चिम महाराष्ट्र किंवा इतर भागांमध्ये ते तेवढंसं डील नाही होत बरं, ओके. म्हणजे हॉस्टेलला मुलं जी आहेत रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू, बरेच कॉमनवाले लाडू आणायचे, कुणी खायचं ते. मेथीच्या लाडूचं असं होतं की आपले लाडू आपलेच, कुणी हात लावत नव्हतं त्याला. डबा असा वरती जरी ठेवला, अरे ते कडू असतं नको खायला, ओके. पण मग ते का बनवलं जातं, हेल्थी आहे ते, ओके. सो त्याच्याकरता ती गोष्ट डील होते. मग तसा तो कन्सर्न आहे बघा. सो हिच्यामध्ये जे आहे की फ्री मार्केट इनकरेज केलं जातं, मिनिमम रेग्युलेशन्स हिच्यामध्ये असतात बघा, की ठीक आहे स्टेट आहे पण कसं मिनिमम रेग्युलेशन्स असले पाहिजे, ओके. मिनिमम रेग्युलेशन्स जे आहेत, ओके. जसं आता तुम्ही टी शर्ट घेऊन गेले तर तुम्हाला कोणी बंदूक लावली का रोज घालून यायचं म्हणून, ओके. असं जर असलं की नाही नाही तुम्हाला रोज घालून यावंच लागेल, त्याशिवाय एंट्री भेटणार नाही तुम्हाला. हे काय झालं, एक्स्ट्रीम रेग्युलेशन झालं, ओके. एखादं धुवायला टाकलंय, एखाद दिवशी नाही आता रोज तेच घालून, जरा एवढे कपडे घेतले आयुष्यात कलरफुल, है ना, ते त्याच्या चॉईसचे, तिच्या चॉईसचे. ती म्हटली होती की आज तेच टी शर्ट घालू नये. सो मुळात कसं आहे ना की हे मिनिमम रेग्युलेशन्स पाहिजे, ओके. एक्स्ट्रीम रेग्युलेशन नको, हे यांचं म्हणणं आहे की हिच्यामध्ये जे आहे मिनिमम रेग्युलेशन्स पाहिजे, जास्तीचे रेग्युलेशन्स नको.
निगेटिव्ह लिबर्टी जे आहे, कारण लिबर्टीमध्ये कसं आहे की तुम्ही जर काही पण करा तर इथं स्टेट आहे तिथं की ते म्हणता की नाही हे नाही करायचं तुम्ही, निगेटिव्ह लिबर्टीचा कन्सर्न आहे बघा. सो मुळात जे आहे की हिच्यात एक क्रिटिसिझम याचं काय होतं की तुम्ही याला जेव्हा ही कन्सेप्ट मांडता तर इथं कुठेतरी सामूहिक हित बाजूला राहून जातं. कॉमन गुड जे आहे, सर्वांसाठी काय चांगलं आहे ना ती गोष्ट बाजूला पडते हिच्यामध्ये, असा तो सिनॅरिओ असतो बघा. ओके, क्लिअर. थिअरीज ऑफ ओरिजिन ऑफ द स्टेट जे आहे हिच्यामध्ये हे सगळे जे फिलॉसॉफर्स आहेत बघा, यांनी कशाचा पुरस्कार केलेला आहे, डॉक्ट्रिन ऑफ निगेटिव्ह इंडिव्हिज्युअलिझम. ओके, की मॅक्झिमम लिमिटेशन्स जे आहे ऑफ द स्टेट स्कोप ऑफ वर्क, कशावर जास्तीत जास्त लिमिटेशन लावा, स्टेटवर लावला, की तुम्हाला जेवढं काम सांगितलं तेवढंच करा तुम्ही, बाकीच नका करू. मिनिमम गव्हर्नमेंट जे आहे बघा, जास्तीचं नको. याचं बेस्ट एक्झाम्पल बघा तुम्ही, आता आपण कालच्या करंटमध्ये बघितलं होतं, संचार साथी नावाचं ॲप गव्हर्नमेंट म्हटलं काय करायचं, प्रत्येक कंपन्या, मी तेव्हाही सांगितलं तुम्हाला की हे एवढं सोपं नाही. ह्या कंपन्या कोर्टात जाऊ शकतात. ओके, राईट टू प्रायव्हसीचे इश्यू होतील. त्याला इतका प्रचंड विरोध झाला, गव्हर्नमेंटनीच आता म्हटलं की ठीक आहे तुम्हाला वाटलं तर करा, आहे कंपल्सरी आम्ही करत नाही, आम्ही फेरविचार करतो याच्यावर. बरोबर. म्हणजे काय असतं ना की स्टेटनी एक लिमिटेड स्कोप घेतला पाहिजे, प्रत्येक गोष्ट स्टेट जर करायला लागलं तर तो सिनॅरिओ बदलतो, असा तो कन्सर्न आहे बघा. ओके, आता याच्यामध्ये जे आहे जॉन लॉक जे आहे बघा, ओके, त्यांनी सोशल ॲग्रीमेंट जे आहे, थिअरी ऑफ ओरिजिन जे आहे बघा, सोशल ॲग्रीमेंट जे आहे बघा, जॉन लॉक. ओके, आता ह्या सर्व हिच्यामध्ये जे आहे आपण बघितलं की स्टेट नेसेसरी बिल वगैरे जे आहे. आता जॉन लॉकची थेरी जी आहे बघा, थेरी ऑफ ओरिजिन, हे काय सांगते बघा. आता जॉन लॉक जे आहे त्याची जी पॉलिटिकल फिलॉसॉफी आहे बघा, थेरी ऑफ स्टेट ओरिजिन ऑन ह्युमन नेचर. आता त्यांनी जे सांगितलं की इंडिव्हिज्युअल इज अ नॅचरली कोऑपरेटिव्ह, व्यक्ती जी आहे, माणूस, तो नैसर्गिकरित्या कसा आहे, कोऑपरेटिव्ह. ओके, असं कोणाला वाटतं, जॉन लॉकला. कोऑपरेटिव्ह असतात लोक, टॉलरंट असतात बघा. काल इनटॉलरन्सवर बोललो होतो आपण इथिक्समध्ये. टॉलरंट म्हणजे तुम्ही किती विचित्र असलं तरी तुमचा रूम पार्टनर सांभाळून घेतोय तुम्हाला, तुमचा मित्र सांभाळून घेतो, मैत्री, टॉलरंट आहे. पण आता याच्यामध्ये काय होतं, सगळे टॉलरंट असतात का, एका लिमिटपर्यंत ते आहेत. पण जॉन लॉक म्हटलं की लोक नॅचरली ती कशी आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत, ते नॅचरली कसे आहेत, टॉलरंट आहेत, ते नॅचरली बेनोवेलंट आहेत, पीस लव्हिंग आहेत, है ना, एम्बोडिंग फिलिंग्स ऑफ लव जे आहे बघा, प्रेम करतात, चॅरिटी आहे तिथं, युनिटी आहे, गुडनेस आहे. म्हणजे काय, व्यक्ती ही जी आहे तर ती फुल ऑफ व्हॅल्यू आहे बघा. ओके, म्हणजे त्याने ते क्लिअर करून दिलं, एवढ्या व्हॅल्यू ते यांच्यामध्ये, सद्भावना यांच्यामध्ये आहे, बिनोव्हलन्स आहे ना, पीसफुल आहेत, हे गोंधळ घालत नाही. जर लोक असे तर मग स्टेटची गरज काय आहे ना, मग मुद्दा तोच येतो. म्हणून ते म्हणतात स्टेटनी मिनिमम गोष्टी करायच्या, मॅक्झिमम लिमिटेशन स्टेटवर असले पाहिजेत, हा कन्सर्न आहे यांचा. सो यांनी हे क्लिअर करून दिलं. आता ही लेबल जे आहे त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी प्री पॉलिटिकल नॅचरल कंडिशन ठेवलेली आहे बघा. ओके, ती नॅचरल कंडिशन काय आहे की पॉलिटिकल अवेअरनेस लॅक करते बघा लोकांमध्ये जे आहे, तेवढेसे ते पॉलिटिकली अवेअर नसतात. कारण माणसाचं जे मूळ आहे, रोटी कपडा और मकान, त्या प्रायोरिटीज आहेत त्याच्या. पॉलिटिकल अवेअरनेस फार नंतरचा कन्सर्न येतो. वॉज फंडामेंटली सोशल, है ना, की ते मूळ सामाजिक प्राणी. आपण बघतो ना माणूस कसा आहे, सामाजिक प्राणी आहे. ओके, ॲज इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स हॅपीनेस इन कम्युनिटी अँड वर नायदर सेल्फिश नॉर कॉन्फ्लिक्ट लव्हिंग. ते सोशल आहेत का, कारण त्यांना त्या समाजामध्ये काय मिळतं, हॅपीनेस. ओके, सो त्याच्यामुळे जे आहे ते सेल्फिश डील करणार नाही, ते जे आहे कॉन्फ्लिक्ट लव्हिंग नाही आहे. कॉन्फ्लिक्ट म्हणजे वादविवाद ते करणार नाही. ओके, असं त्यांनी जे आहे की एक नॅचरल कंडिशन आहे, नैसर्गिकरित्या हे सगळं असं आहे की माणसं जी आहे ती स्वार्थी नाही आहेत, पीस लव्हिंग आहेत, कॉन्फ्लिक्ट करत नाही. का, जरी पॉलिटिकली अवेअर नसली दो दे गेट, की समाजामध्ये त्यांना काय मिळतं आहे, आनंद मिळतो त्यांना, त्या कम्युनिटीमध्ये जे आहे बघा. आता या नॅचरल कंडिशनमध्ये जे आहे ना की काय होतं की एकतर नॅचरल राईट्स ऑफ लाईफ जे आहे बघा. ओके, आपले जे आहे जीविताचा अधिकार याच्यामध्ये येतो, फ्रीडम जे आहे, स्वातंत्र्य याच्यामध्ये आहे, प्रॉपर्टी जे आहे बघा,
आणि मग याच्यामध्ये इथे एक गोष्ट त्यांनी सांगितली की तुम्ही इतरांकडून जे बिहेवियर एक्सपेक्ट करता ना तेच तुमचं असावं. मग आता इतरांकडून काय एक्सपेक्ट करतो सांगा बरं आपण. तुम्ही काय एक्सपेक्ट करता समोरच्यानी कसं वागलं पाहिजे? एक नंबर समजून घेतलं पाहिजे. ओके, अजून काय? जरा बरं वागलं पाहिजे. 2025 मध्ये आपण है ना, खूप प्रेम नाही केलं तरी चालेल, थोडीशी माणुसकी जिवंत ठेवावं. ओके, अजून रिस्पेक्ट दिला पाहिजे समोरच्यानी. समोरच्यानी जर आपली इज्जत घेतली जाता येता तर मग आपला मूल करावं. रिस्पेक्ट दिला पाहिजे है ना, हे आपल्याला वाटतं. मग जे आपल्याला वाटतं ते आपण काय करायचं स्वतः. गांधीजी पण हेच सांगतात आपल्याला, बी द चेंज. मला वाटतं नाही असे राहिले तुम्ही तसे व्हा, मग ते लोक तसे बाउन्स बॅक करेल. पण मग दुसरा एक आन्सर आहे, चांगल्या माणसाबरोबर नेहमी वाईट होतं. हां, जास्त चांगलं राहिलं की असं होतं तसं होतं तसं होतं, काय का नाही. तो एक वेगळा फंडा. म्हणून हे वेगवेगळे एक्सपेरिमेंटल गोष्टी आहेत, ह्या एक्सपिरियन्सच्या गोष्टी आहेत. ओके, आता याने काय केलं बघा, तुम्ही जॉन लॉकचं जर सोशल ॲग्रीमेंट थेरी ऑफ ओरिजिन जर बघितलं तर याच्यातमध्ये एक सिंपल गोष्ट आहे. तो काय म्हणतो, ह्युमन बिईंग इज अ फुल ऑफ ह्युमन व्हॅल्यूज. माणसामध्ये सगळे चांगले गुण आहेत, सद्गुण आहेत, आणि तो जे आहे समाजामध्ये राहून तो आनंद जे आहे ते घेतो समाजातून. त्याला खूप राजकीय अवेअरनेस नसेल तरीसुद्धा, आणि दॅट्स वाय मग त्याला जे आहे खूप असं एक्स्ट्रीम स्टेटची गरज नाही. फक्त जे आहे त्याला जे वाटतं की इतरांनी त्याच्या बाबतीत जे करावं ते त्यांनी इतरांच्या बाबतीत केलं पाहिजे. आता जे आहे बघा, द ट्रान्झिशन फ्रॉम स्टेट ऑफ नेचर जे आहे बघा, आता याच्यामध्ये हॅपी लाईफ जी आहे, प्रॅक्टिकल इनकन्व्हिनियन्स जे आहे बघा. आता कधी कधी काय होतं बघा है ना, जे तुमचं हॅप्पी लाईफ आहे ते हॅप्पी राहीलच याची गॅरंटी नाही. का बरं त्याची गॅरंटी नाही आहे की ते हॅप्पी राहील? काही कारणं आहेत त्याची. ती 3 कारणं त्यांनी तुम्हाला दिलेली आहेत. ती 3 कारणं काय आहेत? लॅक ऑफ डेफिनेशन फॉर नॅचरल लॉ. नैसर्गिक कायद्यांच्या अशा विशिष्ट जे आहेत काही व्याख्या नाही आहेत. नैसर्गिक कायदे किंवा नैसर्गिक राईट जे असतात बघा, ते काय आहेत की तुम्ही जन्माला आल्याने तुम्हाला ते मिळतं, त्याच्यासाठी कुठल्याही एक्सटर्नल किंवा एखाद्या व्यवस्थेची गरज नसते. ओके, जीविताचा अधिकार जसा एक बेसिक आहे बघा. तर त्यांनी ते क्लिअर करून दिलं की हां, ही एक सिनॅरिओ आहे. अब्सेन्स ऑफ इम्पार्शियल जजेस जे आहे बघा. ओके, न्यायनिवाडा करणारा जो कोणी आहे ना तो इम्पार्शियल जे आहे असेलच याची गॅरंटी नाही. तो गडबड करू शकतो तिथं. ईच पर्सन जज देअर ओन केस. प्रत्येक व्यक्ती जी आहे ती बघा, आपण कसं करतो ना, 2 बाजू असतात बघा, किमान 2 बाजू असतात. एक तिसरी बाजू पण असते, पण किमान 2 बाजू असतात ना. म्हणजे या जर 2 लोकांचं भांडण झालं तर एक बाजू पियुषची आहे, एक बाजू बाळूची आहे. ओके, आता पियुष जेव्हा सांगणार आहे तेव्हा पियुष काय सांगेल, तो त्याला सेफ ठेवून सगळ्या गोष्टी सांगणार. बाळू जरी विचारलं तर बाळू तेच सांगणार आपल्याला. कधी कधी मिसअंडरस्टँडिंग असू शकते, त्याच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप असू शकतं. कधी कधी असं असू शकतं खरंच पियुषनी बाळूचा गळा दाबला होता. ओके, नाही पियुष तर तू काही करणार नाही आहेस तेवढी गॅरंटी आहे मला. एक्झाम्पल. ओके, आता ह्या केसमध्ये काय होतं ना की तो सांगेल की हां मी केलं असं, पण सेल्फ डिफेन्समध्ये मला असं वाटलं तो माझ्यावर अटॅक करणार होतं, केलं मी असं. CCTVत आलं, ते तिथं कोपऱ्यात आहे बघा. ओके, पकडलं त्याने. का तर त्यांनी खालून 4 लाथा घातल्या होत्या ज्या CCTVत दिसत नाही आहे तुम्हाला. प्रत्येक जण काय करतं ना, ईच पर्सन जज हिज ओन केस. प्रत्येक जण. ओके, ज्यांचे भांडणं झालेत ना 2 लोकांचे कुठलेही, त्या दोघांबद्दल जर तुमचे जर 2 मित्र असतील, 2 मैत्रिणी ज्यांचे भांडणं झालेले आहेत, ते दोघं तुम्हाला पटवून द्यायचा प्रयत्न करतात की A बरोबर होता, B सांगतो B बरोबर होता. मग हे प्रॉब्लेमॅटिक आहे ना इथं. म्हणून आपल्याला काय आहे ना की असं इम्पार्शियल जज मिळणं कठीण आहे. इनसफिशियंट पॉवर टू इम्प्लिमेंट लॉज इफेक्टिव्हली जे आहे बघा. ओके, एखादा कायदा बनवणं सोपं आहे बघा, तो कायदा इम्प्लिमेंट करणं कठीण आहे. आणि तो इम्प्लिमेंट करण्यासाठी काय लागतं, सफिशियंट पॉवर लागते, ती सत्ता पाहिजे तुमच्याकडे तर ते होऊ शकतं. तो मला हे सगळं ठीक आहे, पण मग 3 गोष्टी आहेत की ह्या हॅपीनेस जी आहे ती हॅपीनेस सॅडनेसमध्ये परावर्तित होऊ शकते. आणि त्याची 3 कारणं आहेत ती तुमच्या समोर आहेत की नॅचरल लॉजच्या डेफिनेशन प्रॉपर नाहीत,
इथं जे आहे प्रत्येक जण स्वतःच्या केसचा जज बनलेला आहे आणि जे कायदे आहे ते इम्प्लिमेंट करायला आपल्याकडे एक्झॅक्ट पॉवर नाही. आणि हे असं असताना आपण कशाच तरी विचार करणं गरजेचं आहे, असा तो सिनेरिओ होता. ओके, जॉन लॉक. आणि मग त्याच्याकरता जॉन लॉकचा कन्सर्न आहे की मग आपण स्टेट आपल्याला लागणार आहे. ओके, मग आता ह्या सगळ्याची रेमेडी काय, याचा उपाय काय बघा. ओके, मग एक म्युच्युअल ॲग्रीमेंट जे आहे, क्रिएशन ऑफ सिटीजन सोसायटी जे आहे ऑर द स्टेट. का स्टेट पाहिजे त्याची 3 कारणं क्लिअर करून दिली. नॅचरल लॉज डिफाईन नाही आहेत प्रॉपरली, प्रत्येकजण आपल्या केसचा जज आहे. आणि तिसरं जे आहे, वी डोंट हॅव इनफ पॉवर टू इम्प्लिमेंट लॉज ॲक्ट्स. ओके, सो मग याच्याकरता एक म्युच्युअल ॲग्रीमेंट, सगळ्यांनी एकत्र येणे की इथून पुढं कुणीही दुसऱ्याच्या याच्यावर डोळा ठेवायचा नाही, कुणीही दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही, वगैरे वगैरे वगैरे. आता क्रुशियली, सिटीजन सरेंडर्ड ओनली सर्टन राईट्स टू द स्टेट. काही मूळ अधिकार जे आहेत, काही सर्टन राईट्स, तेच ते तिकडं सरकवतात बघा. मग याच्यामध्ये राईट टू एक्सप्लेन नॅचरल राईट्स, तो तुमचा मूळ प्रॉब्लेम होता की नॅचरल राईट्स म्हणजे नेमकं काय सांगा. मग ते तुम्ही डिफाईन करून द्या आम्हाला की हे नॅचरल राईट्स आहेत. दुसरं, ॲडमिनिस्टर जस्टिस. जर गोंधळ झाला असेल, न्यायनिवाडा करणे. न्यायनिवाडा पण कसा होईल, ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी. वॉट एव्हर इव्हिडन्सेस यू हॅव टू पुट फोर्थ अँड देन दे विल गो फॉर ॲनालिसिस. आणि ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी यू हॅव टू डिलिव्हर जस्टिस. वस्तुनिष्ठता, सगळ्या गोष्टींचं मूल्यमापन करा आणि मग जस्टिस डिलिव्हर करा. पनिश कल्प्रिट्स. ओके, जी लोक प्रॉब्लेमॅटिक आहे, कल्प्रिट्स जे आहेत, समाजाचे शत्रू आहेत, त्यांना तुम्ही शिक्षा द्या. ओके, अशा ज्या गोष्टी आहेत बघा. आता हे कशासाठी करायचं, एवढेच राईट्स ते सरकवत आहेत तिथं. काय काय, नॅचरल राईटला एक्सप्लेन करा, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जे आहे डिलिव्हर जस्टिस, आणि द थर्ड वन इज की तुम्ही जे आहे जे कल्प्रिट आहे त्यांना शिक्षा करा. हे कशासाठी, कलेक्टिव्ह डिफेन्स जे आहे बघा, प्रिव्हेन्शन ऑफ पॅरामाउंट नॅचरल राईट्स, लाईफ, फ्रीडम अँड प्रॉपर्टी. 3 गोष्टी सांगितल्या बघा. नॅचरल राईट्समध्ये जे आहे की आपल्याला प्रिझर्वेशन ऑफ देअर पॅरामाउंट नॅचरल राईट जे आहेत, जगण्याचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार आणि संपत्तीचा अधिकार. ओके, जगण्याचा अधिकार आहे का आपल्या संविधानामध्ये आहे, स्वातंत्र्य आहे, प्रॉपर्टी आहे. एवढंच की आधी फंडामेंटल होतं, आता ते लीगल आहे. ओके, तो कन्सर्न. सो या 3 गोष्टी ज्या आहेत त्यांनी याचं प्रिझर्वेशन झालं पाहिजे हे म्हटलेलं आहे. सो हा सिनॅरिओ याच्यामध्ये महत्त्वाचा. आता लॉकनी जे आहे बघा डिस्टिंग्विश केलं स्टेट, 2 गोष्टी, टेम्पररी आणि परमनंटमध्ये जे आहे बघा. ओके, स्टेट कसं आहे, परमनंट आहे, कायमस्वरूपी आहे. एखादं राष्ट्र जे आहे ते कायमस्वरूपी तिथं आहे, अनलेस अँड अनटिल पुतीनची नजर तिच्यावर पडता. ओके, सो ते परमनंट आहे तिथं. उद्या जर पुतीनची नजर पडली, ते म्हणलं आम्हाला जोडून घेतो, मग त्याला स्वतःचं रक्षण करावं लागेल तिथं. बट हे परमनंट आहे. परमनंट सिटीजन सोसायटी क्रिएटेड बाय द फर्स्ट ॲग्रीमेंट. पहिलं ॲग्रीमेंट काय झालं होतं की सगळा गोंधळ चालू आहे म्हणून आपण एकत्र येऊन स्टेट निर्माण करू. इट वॉज द फर्स्ट ॲग्रीमेंट. पहिल्या ॲग्रीमेंटनी जन्माला आलं स्टेट. दुसऱ्या ॲग्रीमेंटनी जन्माला काय आलेलं आहे, गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट कसं आहे, टेम्पररी एजन्सी आहे, तात्पुरतं. ओके, आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना हे सांगायची गरज नाही तात्पुरते सरकार कशी असतं. ओके, सो सेकंड ॲग्रीमेंट बिटवीन पीपल अँड रूलर, हे दुसरा ॲग्रीमेंट आहे. ते पहिला करार, हा दुसरा करार. पहिला करार होता स्टेट जन्माला घातलं, दुसरा करार काय केलेला आपण, गव्हर्नमेंट. आणि ते दुसऱ्या करारानुसार जे गव्हर्नमेंट आलं ते कसं आहे, तात्पुरतं, टेम्पररी. आणि पहिल्या करारानुसार कसं आहे, परमनंट. ओके, आता सोव्हर्निटी अल्टिमेटली रिसाइड इन द पब्लिक जे आहे बघा. आता याच्यामध्ये काय होतं की जे सार्वभौमत्व आहे कुणाच्या हातात येतं, ते पब्लिक, नागरिकांच्या हातात आहे, अधिकारच्या हातात आहे. ओके, आणि त्यांना अल्टिमेट पॉवर असते टू डिस्प्लेस द रूलर ऑर द गव्हर्नमेंट. ज्या इफ गव्हर्नमेंट फेल्स टू ॲक्ट लॉफुली ऑर डिराईव्ड फ्रॉम द पब्लिक ओपिनियन. आता बघा यांच्याकडे सोव्हर्निटी आहे नागरिकांकडे, कारण उद्या जर त्यांना असं वाटलं की गव्हर्नमेंट काम नाही करत तर दे मे रिप्लेस दॅट गव्हर्नमेंट, ते बाजूला करतील त्याला.
है ना, मतदार राजा असं म्हटलं जातं बघा. एका दिवसाचा राजा असतो तो, व्हेरी टेम्पररी राजा. ओके, एका दिवसासाठी मतदार राजा. ओके, कारण त्याच्या हातात ती सोव्हर्निटी आहे, बाकीच्यांच्या ह्याच्यात ते नाही आहे. सो तो कन्सर्न तिथं येतो. आता प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ गव्हर्नमेंट इज टू प्रोटेक्शन ऑफ पीपल्स इसेन्शियल नॅचरल राईट. गव्हर्नमेंट जे आहे त्याचा उद्देश काय आहे, त्याचा प्राथमिक उद्देश आहे की तुम्ही काय केलं पाहिजे, नागरिकांचे नैसर्गिक हक्क जे आहेत त्याचं रक्षण करा. बरं, 3 कुठले सांगितले? गुड. ओके, हां, ॲडम स्मिथ जे आहे बघा. ओके, हा असा पाणीदार डोळ्यांचा फिलॉसॉफर जो आहे बघा, ॲडम स्मिथ. हा ना, आता यांनी जे आहे स्टेटचे कायदेशीर काय फंक्शन्स आहेत त्यांनी सांगितलं की स्टेटनी काय केलं पाहिजे त्याच्यानुसार जे आहे बघा. 1, डिफेंडिंग द नेशन फ्रॉम एक्सटर्नल अटॅक. बघा, आता मी सांगितलं ना, पुतीनची नजर पडता कामा नाही. जर पुतीनची नजर पडली तर काय करायला पाहिजे स्टेटनी? यू हॅव टू डिफेंड नेशन फ्रॉम एक्सटर्नल अटॅक. युक्रेन करतंय आजच्या डेटमध्ये. प्रोटेक्टिंग सोसायटी फ्रॉम इंटरनल व्हायलन्स, एक्सप्लॉयटेशन, टॉर्चर. बघा, आता एक्सटर्नल आणि इंटरनल सिक्युरिटी दोघी पद्धतीची स्टेटनी देणं अपेक्षित. आता आपल्या इथं मणिपूरमध्ये काय चालू होतं? ओके, सो मग तिथं व्हायलन्स आहे, एक्सप्लॉयटेशन जे आहे बघा, शोषण आणि टॉर्चर. ओके, एखाद्याचा छळ करणं, एखाद्याचं शोषण करणं, है ना, एखाद्या ठिकाणी हिंसा होते, अशा ज्या बाबी आहेत तर ह्या प्रोटेक्ट केल्या पाहिजे स्टेटने. जे आहे नागरिकांचा छळ होता कामा नाही, नागरिकांना जे आहे हिंसा होता कामा नाही, शोषण होता कामा नाही त्यांचं. प्रोव्हाइडिंग इसेन्शियल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. ओके, जे गरजेचं आहे, कॉमन गुड ज्याला आपण म्हणतो, त्या गरजेच्या गोष्टी तुम्ही प्रोव्हाइड करा. मग त्याच्यात काय काय इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये? रोड्स, बँक्स, है ना, एज्युकेशन इन्स्टिट्यूट. शाळा पण काढा म्हटला तो, कारण शाळा शिकले नाही तर मग पुढं काही होणार नाही. यांचं त्यांना कळणारच नाही स्टेटचे अधिकार काय आहे, आपले अधिकार काय, आपले नॅचरल राईट काय, स्टेटचे काय. ओके, सो इंडिव्हिज्युअल कॅन नॉट प्रोव्हाइड देमसेल्फ. व्यक्तिगत स्वरूपामध्ये नागरिक स्वतःसाठी जी गोष्ट प्रोव्हाइड नाही करू शकत ती स्टेटने करावी. आपण आपल्यासाठी शाळा उभी करू का? एक शाळा जिच्यात मी एकटा शिकणार आणि सगळे मास्तर मला एकट्याला शिकवणार, होऊ शकतं का असं? है ना, होऊ शकतं सर्टन केसेसमध्ये. होम ट्युशन्स नावाचा एक प्रकार असतो बघा, पण त्याला लिमिटेशन्स आहेत. प्रत्येक नागरिक करू शकतं काय? नाही. ओके, कारण प्रत्येक मास्तरला मग आपल्याला पगार द्यावा लागेल. इथं पगार कोण देतं आहे? स्टेट. आता प्रायव्हेट इन्स्टिट्यूट पण असतात, इथं आपण स्टेटबद्दल बोलतो आहे. हे काय आहे? गव्हर्नमेंट. सो गव्हर्नमेंटने अशा गोष्टी कराव्या. किंवा रस्ता एक माणूस बनवाल का? असे काही माणसं आहेत, फार पिक्चर बनलेत त्यांच्यावर, है ना, शानदार, जबरदस्त, है ना. मूळ मुद्दा एकदम क्लिअर आहे की तो एखादा माणूस आहे, ते पण एकदम त्याचा पॉईंट ट्रिगर झाला, बायकोवर प्रेम होतं त्याचं म्हणून त्यांनी बनवला. ओके, आता लाट ट्यूब पेटली. अरे कसे तुम्ही लोक. हां, ओके, आता ह्या केसमध्ये आपण बनवू का रस्ता? ओके, होऊ शकत नाही ना असं. तिकडं घरी कोण कोण येऊन गेलं आहे तुमच्यापैकी? हां, त्या मेन रोडपासून त्या सोसायटीत येईपर्यंत जो पट्टा आहे असा एवढा इथपर्यंतचा, तो कसा आहे? रस्ताच नाही तिथं. बनवला का मी एवढ्या दिवसात? हां ना, तर तुम्ही बनवून घेतला असता ना. खडी आणि डांबरच टाकायचं आहे, दुसरं काय. असं बी कॉन्ट्रॅक्टर तेच टाकतं आहे आपल्याकडे 2 पावसात. हां ना, एकाच पावसात जातो. नाही बनवलं आपण. हे कोण बनवणार आहे? स्टेट बनवणार. तरी तिथं बऱ्याच ठिकाणी डांबर आणि खडी आली आता, ड्यू टू बिकॉज ऑफ थँक गॉड, है ना, आपले इलेक्शन्स लागले, है ना. छोटे छोटे गड्डे टाकून गेले, त्यांनी बुजलेत गड्डे. ओके, की चला इलेक्शन आहे, कुठलाही मतदार केंद्रापर्यंत येईपर्यंत तो ठेचाळला नाही पाहिजे, गड्ड्यात पडला नाही पाहिजे, एक मत कमी होऊ शकतं. म्हणून रस्ता स्मूथ करून दिलेला आहे की या बटन दाबून जा. ओके, सो यांनी स्टेटचे फंक्शन सांगितले, लेजिटिमेट फंक्शन. स्टेटनी एवढं सगळं करायचं आहे. एक्सटर्नल अटॅकपासून वाचवा, इंटरनल जे आहे केऑस होऊ देऊ नका,
आणि ज्या गोष्टी लोक स्वतः डील नाही करू शकत त्या तुम्ही प्रोव्हाइड करा. कॉमन गुड जे आहे, रस्ते बनवा वगैरे वगैरे वगैरे. ओके. आता त्यांनी एक गोष्ट सांगितली, हे चित्र बघून काय वाटतं बरं, कोण आहे ही व्यक्ती? फुटबॉलमधला रेफरी. त्याने सांगितलं स्टेटचं काम काय, फक्त फुटबॉल रेफरी सारखं आहे म्हटलं. ओके. स्टेटनी जास्त लोड नाही, स्टेटनी फक्त सांगायचं की याचं चुकलं आहे, यांनी ही गडबड केली, बाकी दुसरं काही करायचं नाही. सो त्यांनी क्लिअर करून दिलं की मिनिमल स्टेटनी जास्त इंटरफेअर करायचा नाही. स्टेटचा रोल काय आहे, ॲज अ पोलीस स्टेट ऑर रेफरी इन द फुटबॉल मॅच. फुटबॉल मॅचमधला रेफरी असतो तेवढं, याचं चुकलं याचं बरोबर आहे, दॅट्स इट. किंवा पोलीस स्टेटचे आहे, पोलीस स्टेटमध्ये काय आहे की तुम्ही अकॉर्डिंग लेजिटिमेट यूज ऑफ पॉवर जे आहे, फोर्स जे आहे तो कराल तुम्ही तिथं. सो ते आयदर पोलीस स्टेट आहे, काही केऑस होत असला त्यांनी बघावा, किंवा दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे की फुटबॉल मॅच जी असते तिच्यातल्या रेफरीसारखा त्याचा रोल आहे, असं त्यांनी क्लिअर करून दिलं. आता कसं होतं ना की इंडस्ट्रियल रिव्होल्युशन जे झालं होतं बघा, आणि त्या इशामध्ये हा सगळा सिनॅरिओ समोर येतो. ॲडम स्मिथचे जे काही व्ह्यूज आहेत तर ते थोडे इकॉनॉमिक पर्स्पेक्टनी जास्त आहेत, की त्यांनी सांगितलं होतं की फ्री इकॉनॉमीमध्ये यांना जास्त इंटरेस्ट होता, आणि इंडस्ट्रियल रिव्होल्युशन नंतर ज्या काही गोष्टी झाल्या तर तिच्यामध्ये इकॉनॉमिक लिबर्टी जे आहे, आर्थिक स्वातंत्र्य असावं हे म्हणणारी ही लोकं होती बघा. मग ॲडम स्मिथचा जो फोकस आहे तो थोडा इकॉनॉमिकल आस्पेक्टने तुम्हाला बघता येतो, कारण जे आहे की तो इकॉनॉमिक कॉन्टेक्स्टने ते जातं. सो त्यांनी इकॉनॉमिक लिबर्टी जी आहे ती घेतलेली आहे बघा. मार्केट ऑपरेट्स अकॉर्डिंग टू द सेल्फ रेग्युलेटिंग नॅचरल इकॉनॉमिक रूल्स. मार्केट हे त्याचं रेग्युलर त्याच्यानुसारच चालतं. मग याच्यामध्ये डिमांड असेल, फुलफिलमेंट असेल आणि फ्री कॉम्पिटिशन असेल बघा. डिमांड म्हणजे काय, मागणी जे आहे. दुसरं जे आहे फ्री कॉम्पिटिशन जे आहे की सगळ्यांसाठी मोकळं. आता तसं आहे का बरं, रेग्युलेट करतो का आपण मार्केटला? याला काय म्हणतो आपण, लेझर फेअर जे आहे बघा, कॅपिटलिझम. जसं मार्केट म्हणेल तसं होऊ शकत नाही ना, कारण मग जर मोनोपोली आली तर काय होईल? एकच अकॅडमी, स्पॉटलाईट अकॅडमी, 7-12 लिहून घेणार ना सगळा, है ना. और क्या क्या मिल सकता है ना, 2 किडनी आहे, एक देतोस का? मूळ जे आहे की इथं तुम्हाला जे आहे फ्री कॉम्पिटिशन जे आहे सगळ्यांना. मग आता फ्री कॉम्पिटिशनमध्ये काय होईल मला सांगा. आता बघा तुम्हाला ट्विटरचं एक्स झालेलं आहे. ओके. फक्त त्याचं वैशिष्ट्य असं आहे ते एक्स असून पण वर्क करतं बघा. रुटीन हिच्यात एक्स वर्क नाही करत. आता भारतातून पण एक ॲप आलं होतं कू नावाचं, त्यांनी खूप चांगला स्पेस पकडला होता पण ते वर्क नाही आलं, ते बंद झालं बघा. त्यांनी लिटरली त्यावेळेच्या ट्विटरला मागे टाकलं होतं ड्युरिंग कोविड. का नाही वर्क झालं बरं? ते फंडिंगचे इश्यू झाले, बरेच इश्यू झाले त्यांचे, आणि त्यांना ते बंद करावं लागलं. फ्री मार्केट इकॉनॉमी अशी असते बघा. आजच्या डेटमध्ये ज्या मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, फ्लिपकार्ट असेल, ॲमेझॉन असेल, ना अलिबाबा आहे, अलिबाबाच्या गुहेत कुणीही जाऊ शकत नाही. खुलजा सिमसिम संबंधच येत नाही. त्याला वाटलं तो दरवाजा उघडणार आहे. तुम्ही अख्खा आयुष्य जे आहे ना जपाची माळ घेऊन जरी बसला, खुलजा सिमसिम, ते उघडणार नाही. डाकू जेव्हा येतील आणि जेव्हा जातील तेव्हा दरवाजा उघडेल. असं ते सिम्पल आहे. हे कॅपिटलिझम आहे. ते बाकीच्यांना स्कोप नाही देत तिथं, आणि बाकीच्यांना स्कोप देत नाही म्हणून हा सिनॅरिओ आहे सगळा. म्हणून हे पोलीस स्टेट असेल, फुटबॉल रेफरी असेल, तुम्ही फक्त तेवढं करा म्हटलं, तुम्ही बाकी इंटरफेअर नका करू. आता इंटरफेअर नाही करायचं तर मग हे फ्री याच्यामध्ये. त्यांनी सांगितलं की नॅचरली मार्केट चालतं. मग आर्टिफिशियल डिमांड क्रिएट होऊ शकते का एखाद्या गोष्टीची? आर्टिफिशियल शॉर्टेज येऊ शकतं का? अशा कितीतरी गोष्टी आहेत. ते त्याचं ॲनालिसिस केल्यावर पुढं. पण त्या काळामध्ये त्याचं म्हणणं आहे की नाही, मार्केट ते त्याचं चालतं, ॲज पर डिमांड चालतं, तुम्ही त्याच्यात गडबड नाही करायची. ओके. असा याचा सिनॅरिओ होता बघा. सो त्यांनी हे क्लिअर करून दिलं की स्टेटनी त्याच पद्धतीने डील करायचं. आता बघा आपला जेरेमी बेंथम जो आहे बघा. ओके. बेंथम जो आहे फंक्शन्स ऑफ स्टेट जे आहे बघा, एक्झिस्टन्स अँड फंक्शन्स ऑफ स्टेट कसे आहे, ऑन द प्रिन्सिपल ऑफ सोशल युटिलिटी. जेरेमी बेंथम एवढा शिकलोय आता आपण प्रमाणाच्या बाहेर, है ना. मॅक्झिमम हॅपीनेस फॉर मॅक्झिमम युटिलिटी, उपयुक्तता ही जर जास्त आहे त्याच्यामध्ये. सो त्याने नॅचरल राईटचा जो कन्सेप्ट आहे बघा त्याला जे आहे समोर ठेवला. आता याच्यामध्ये
ह्युमन ॲक्शन जे आहे बघा त्या गवर्न बाय परस्युट ऑफ प्लेजर अँड द अवॉइडन्स ऑफ पेन, है ना. ह्युमनला दोन गोष्टी गवर्न करतात, कुठल्या? पेन आणि प्लेजर. शिकलो का आपण तिकडे इथिक्समध्ये शिकलो आहे बघा. इथं प्लेजर आणि पेन. ऑब्विसली त्याची नॅचरल चॉईस काय आहे? प्लेजर. पेनला अवॉइड करा. सो एकदम सिंपल आहे. माणूस म्हणतो का मला दुःख पाहिजे? काय उद्धव पाहिजे का दुःख? नियतीने बरंच दिलंय. ओके. सो आता इथं जे आहे मला एक्स्ट्राचं काही एक नको. सो मुळात जे आहे की पर्पज जो आहे स्टेटचा तो युटिलिटी मॅक्झिमाइज कलेक्टिव्ह वेलबिंग जे आहे बघा, अशाच पॉलिसी बनवा की ज्यातून जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त आनंद मिळेल. सो त्या याच्यावर तो काम करतो. डू टू मॅक्झिमम हॅपीनेस फॉर मॅक्झिमम पीपल. याचा कन्सर्न एकदम क्लिअर आहे. म्हणून आपल्याकडच्या बघा जेरेमी बेंथम कसा वर्क करतो ते पण पाहा तुम्ही. लाडली बहिणा योजना गव्हर्नमेंट आलं बघा तिकडं. लाडकी बहीण योजना गव्हर्नमेंट आलं तिकडं. तिकडं बिहारमध्ये आलं गव्हर्नमेंट. ओके. म्हणजे काय ना की जेरेमी बेंथम आजच्या डेटमध्ये वर्क होतो बघा, एकदम प्रॉपरली वर्क होतं. जास्तीत जास्त लोकांना जे आवडतं ते करा. ओके. फक्त कधी कधी जे आहे लोकांना काही नको त्या गोष्टी पण आवडतात, मग त्यावेळेस तुम्ही जे आहे विचार केला पाहिजे. मग तो इथिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण बघतो की अरे नाही हे योग्य नाही आहे, हे नाही होणार. सो तो कन्सर्न असतो बघा. ओके. हर्बर्ट स्पेन्सरचे आहे बघा. ओके. हर्बर्ट स्पेन्सरचे आहे बघा, कसला लुक आहे त्याचा, क्लास लुक आहे एकदम. हा जो हर्बर्ट स्पेन्सर आहे बघा, हा डार्विनच्या जे आहे नॅचरल कॉन्फ्लिक्टवरून जे आहे एकदम प्रभावित होता बघा. ओके. आता कन्सेप्ट ऑफ पर्च्युअल स्ट्रगल जे आहे किंवा सर्वायवल फॉर द फिटेस्ट. आता सर्वायवल ऑफ द फिटेस्ट काय असतं? ओके. जो टिकला तो टिकला, जो गेला तो गेला. ओके. ड्युरिंग कोविड एक कन्सेप्ट समोर आली होती. त्या कन्सेप्टचं नाव माहिती आहे का तुम्हाला? काहीच करायचं नाही. ओके. ना वॅक्सिन्स द्यायचे, ना तिथं लॉकडाऊन करायचं, ना कुणाला क्वारंटाईन करायचं. काही असे युरोपियन देश होते ज्यांनी हे फंडे लावलेत. हा ना. कुठल्या प्रकारची इम्युनिटी म्हणतात त्याला? कुणालाही होऊ दे, कोविड होऊ दे, जो स्ट्रॉंग असेल तो राहील, जो स्ट्रॉंग नाही तो जाईल. आणि जे स्ट्रॉंग राहतील ते ॲक्वायर करून घेतील इम्युनिटी. एक तर आपल्याला जन्मजात काही गोष्टी असतात आणि बाकीचे आपण काय करतो? ॲक्वायर्ड. जे वॅक्सिन्स असतात, वॅक्सिनमध्ये ॲक्च्युली काय असतं? व्हायरस असतो. तो कसा असतो? पण वीक असतात ते, असे म्हणजे झोपलेले व्हायरस देतात आपल्या बॉडीत टाकून. मग आपली बॉडी बघते आणि ते उठायच्या आधी एक संरक्षण कवच करते. ओके. म्हणजे जर जिवंत कोणी येऊन धडकलं तर त्याला ते थांबवतं. अशा याच्यामध्ये काय आहे की कुणालाही होऊ दे, जे राहतील ते राहतील, जे जातील ते जातील. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. काळानुरूप बदल झालेत ना आपल्यामध्ये. माकडाचा माणूस झाला. मग आज माकड आणि माणूस जर समोरासमोर आलं तर काही चेंजेस झालेत ना त्याच्यामध्ये. सो ॲडॅप्टेशन जे आहे बघा, तर त्याला ही गोष्ट जी होती, हर्बर्ट स्पेन्सर जो होता बघा, तर त्याच्यासाठी हा सिनॅरिओ एकदम चांगला होता. तो म्हटला की अरे नाही, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. ओके. आणि स्टेडला जे आहे इसेन्शियल इव्हिल म्हणूनच जे आहे ते बघितलेलं आहे बघा. क्रिएटेड बाय इव्हिल जे आहे बघा, आणि इन्स्टिट्यूशन क्रिएटेड बाय इव्हिल. वाईट याच्यातूनच निर्माण झालं आहे, वाईटाने निर्माण केलेलं आहे. ओके. सो इथं एक सिंपल गोष्ट जी होती त्यांनी रोल जे आहे ते डिफाईन केले. रिमूव्हिंग ऑब्स्टॅकल्स टू इंडिव्हिज्युअल सेल्फ डेव्हलपमेंट. व्यक्तिगत विकास तुमचा झाला पाहिजे. ओके. इस्टॅब्लिशिंग इंटरनल पीस, ऑर्डर, एक्सटर्नल डिफेन्स. सो सगळ्यांचा कन्सर्न तोच आहे, तुम्ही एक एक्सटर्नल आणि इंटरनल कॉन्फ्लिक्टपासून स्टेटनी लोकांचं रक्षण करावं. दॅट्स इट. आणि बाकी ते त्यांचा डेव्हलपमेंट करतील. मग खूप जास्त रेस्ट्रिक्शन्स लोकांवर नको. आता काही देश आहेत बघा की जिथं खूप जास्त रेस्ट्रिक्शन्स आहेत, ते यांना मान्य नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल ओके, नॉर्थ कोरिया आहे बघा, चायना आहे. आपल्याकडे कुठलंही सोशल मीडिया ॲप चालतं, जोरात चालतं एकदम. ओके. तिकडे तुम्ही असे वापरू शकता का? किंवा तुम्ही कसे कपडे परिधान करावे, हिजाबवरून केवढे इश्यू झालेले आहेत. मॉरल पोलिसिंग आहे, ड्रोननी वॉच ठेवलं जातं आहे. कुठला देश आहे तो? इराक की इराण? ओके. सो त्या देशामध्ये हा इश्यू चालू आहे. तिथल्या शिक्षा पण एकदम एक्स्ट्रीम आहेत. सो स्टेटनी मिनिमम
तेवढ्याला तेवढं करा, शांतता मेंटेन करा. बाकी लोक बघतील, त्यांना हिजाब परिधान करायचा आहे नाही करायचा आहे, त्यांना बुरखा घालायचा आहे नाही घालायचा आहे, त्यांना ट्रॅडिशनल कपडे वापरायचे नाही वापरायचे, वेस्टर्न कपडे वापरायचे आहेत. ओके, सो हा त्यांचा कन्सर्न असेल. तुम्ही फक्त कशावर काम करा, इंटरनल पीस, समाजात शांतता राहिली पाहिजे, कसलंही लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न निर्माण होता कामा नये, एक्सटर्नल डिफेन्स आहे आला. ओके, सो असा सगळा जो सिनॅरिओ आहे तो याच्यामध्ये बघायला आपल्याला मिळतो. हे जे होतं बघा, एक लिबरल अप्रोचनी या सगळ्या गोष्टी होत्या. आता लिबरल थेरी जी आहे तिच्याकडे आपण जाणार आहे बघा.